10 मार्चला आहे, 3 मार्चला अधिवेशन सुरू होतंय आणि 10 मार्चला अर्थसंकल्पामध्ये पण काही गोष्टी मला टाकता आल्या. मी प्रताप काकांना पण विनंती करीन, आमच्या इथं असणारे श्रीयुत अजित जावकर डॉक्टर, त्यांनाही विनंती करीन की थोडंसं टप्प्याटप्प्याने आपण जाऊ, जेवढं शक्य असेल. साधारण राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षामध्ये घेता इथं जे बदल होणार आहेत त्याचा फायदा महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकरी इथं नलवडे आहेत, नलवड्यांचं पण काम अतिशय उत्तम चाललेलं आहे. राजदादा त्याच्यामध्ये लक्ष देतोय. मगाशीच मला फिरत असताना आम्ही सगळं सांगत होतो दोघां मंत्र्यांना, किंवा स्वर्गीय अप्पासाहेब काकांची आठवण ट्रस्टला गेल्यानंतर येतेच, कारण त्यांनी कशा पद्धतीनं तिथं उभं राहून सगळे खड्डे घेतलेत आणि ते काम उभं केलं, ह्याचे अनेक जुने लोक साक्षीदार आहेत. 10 मार्चला आहे, 3 मार्चला अधिवेशन सुरू होतंय आणि 10 मार्चला अर्थसंकल्पामध्ये पण काही गोष्टी मला टाकता आल्या. मी प्रताप काकांना पण विनंती करीन, आमच्या इथं असणारे श्रीयुत अजित जावकर डॉक्टर, त्यांनाही विनंती करीन की थोडंसं टप्प्याटप्प्याने आपण जाऊ, जेवढं शक्य असेल. साधारण राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षामध्ये घेता इथं जे बदल होणार आहेत त्याचा फायदा महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना होणार आहे. आणि म्हणून आम्ही पंकजाताई, माणिकराव, आम्ही सगळेच जण त्यामध्ये बारकाईनं, मी ज्यावेळेस सरकारमध्ये गेलो, आता इथं नलवडे आहेत, नलवड्यांचं पण काम अतिशय उत्तम चाललेलं आहे. राजदादा त्याच्यामध्ये लक्ष देतोय. मगाशीच मला फिरत असताना आम्ही सगळं सांगत होतो दोघां मंत्र्यांना, किंवा स्वर्गीय अप्पासाहेब काकांची आठवण ट्रस्टला गेल्यानंतर येतेच, कारण त्यांनी कशा पद्धतीनं तिथं उभं राहून सगळे खड्डे घेतलेत आणि ते काम उभं केलं, ह्याचे अनेक जुने लोक साक्षीदार आहेत. परंतु हे सगळं करत असताना त्यांचा स्वभाव, माणिकराव म्हणलं की मला पूर्वीपासून अप्पासाहेब काकांची ओळख आहे आणि ते आमचं सगळं चाललेलं होतं पाहणं. रणजित पण आला, त्यांनी त्याची घोड्याची आवड आहे तिथलं काहीच दाखवलं, राजूदादा सगळंच दाखवत होता. मला शेवटी आम्ही तिकडच्या फार्मवर, गाईच्या फार्मवर जाताना माणिकराव म्हणतात की थोडासा अप्पासाहेब काकांच्या स्वभावातला काही भाग राजूदादात उतरला. म्हणलं का? नाही, मला तसं जाणवलं. म्हणलं रणजित, नाही म्हणले, रणजितमध्ये अजिबात काही उतरलेलं नाही. माणिकराव, तुम्ही इतक्या लवकर ओळखू शकता, मला तर काही गंमतच वाटते तुमची. मित्रांनो, गमतीचा भाग ह्याच्यामध्ये जाऊ द्या, परंतु ह्या कृषीच्या निमित्तानं प्रताप काकांनी पण सांगितलेलं आहे आणि खरोखरीच आम्हाला सगळ्यांना राज्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं करायच्यात. हे करत असताना राज्य सरकारकडनं आम्ही सगळेजण मिळून ते करून घेऊ, परंतु वेळ पडली तर देशाचे पण कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, त्यांचाही आता बऱ्याचदा माझा संबंध आलेला आहे आणि त्यांनाही ह्या क्षेत्रामध्ये खूप मनापासून रस आहे, कारण 13-14 वर्ष मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी उत्तम काम केलं. तिथला शेतीचा विकास दर फार चांगला आहे. म्हणजे मागे कोरोनाच्या काळात पण आम्ही बघितलं तर त्यांचा विकास दर तिथला शेतीचा अतिशय चांगल्या प्रकारचा GDP वगैरे होता. तशा पद्धतीनं त्यांची पण आपल्याला मदत ह्यामध्ये घेता येईल. मगाशी तर ताईंनी सांगितलेलंच आहे. एकंदरीतच बारामतीच्या परिसरामध्ये आपण मेडिकल कॉलेज काढलं, आयुर्वेदिक कॉलेज काढलं, इंजिनिअरिंग कॉलेज काढलं, आर्किटेक्ट कॉलेज काढलं, ॲग्रिकल्चर कॉलेज काढलं, किंवा इतर वेगवेगळ्या फॅकल्टीज, लॉ कॉलेज काढलं. खूप काही वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चर आपण बारामतीच्या मुलामुलींना किंवा परिसरातल्या मुलामुलींना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता बारामतीच्या शैक्षणिक वैभवामध्ये भर घालण्यासारखं एक दर्जेदार पशुवैद्यकीय महाविद्यालय बारामतीमध्ये असावं, असं मगाशीच मला राजूदादांनी पण बोलून दाखवलं. पंकजाताईंनी तर सांगितलं की आपल्याला द्यायचंय. मगाशीच मी त्यांना गाडीत बोलत होतो, ते म्हणले दादा ठीक आहे 2 देऊन टाकू, एक परळीला देऊन एक बारामतीला देऊ. म्हणलं हरकत नाही, हे असंच असतं आमचं. तर त्याच्यामुळं ठीक आहे, मग तुम्हाला तशी 2 द्यायची तर मी म्हणलं मंजुरी देतो फायनान्सची, कारण त्यात बारामती आहे म्हणल्यावर मंजुरी द्यावीच लागेल. त्याच्यावर परळीचाही फायदा, माझाही फायदा, हरकत नाही. पण राजूदादा, कुठलंही काम करताना तू मनापासून काम करत असतो, मी तर पहिल्यापासून पाहत आलेलो आहे. आणि त्याच्यामुळं बारामतीकरांच्या नावाला साजेसं अशा प्रकारचं पशुवैद्यकीय महाविद्यालय आपण सगळेजण मिळून त्या ठिकाणी उभं करूया. त्याच्याकरता पंकजाताई परवानगी देतीलच. तशा प्रकारचा प्रस्ताव नलवडे मागच्या वेळेस आपला आला होता, परंतु त्यावेळेस सगळ्यांचंच रिजेक्ट झालेलं होतं माझ्या माहितीप्रमाणे. आता मात्र आपलं त्या ठिकाणी होईल.
इतर कुठलीही कामं असली तर त्या कामामध्ये मनापासून पाठपुरावा करण्याचं काम नलोडे करत असतात आणि त्याला पूर्णपणे सहकार्य करण्याचं काम हे माझ्याकडनं होत असतं. शेवटी ह्या भागामध्ये सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. आता इथं आपण 400चा सिंथेटिक ट्रॅक्स पण करतो ना, ट्रॅक एक चांगल्या प्रकारचा सिंथेटिक ट्रॅक पण करतोय. मला वाटतं 9-12 कोटी रुपये खर्च आहे, पण त्यालाही मी मान्यता दिलेली आहे. रस्ते आपण बदलतोय, सुधारणा करतोय. कुठल्याही बाबतीमध्ये कृषी विज्ञान केंद्रावर पण किंवा कुठेही जाताना लोकांना कुठली गैरसोय होऊ नये हा कटाक्षाने माझा आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचा प्रयत्न असतो आणि त्यामध्ये सगळी कामं झालेली तुम्ही सगळेजण बघता. आपलं सगळ्यांचं काम बोलत असतं, कृषी विकास प्रतिष्ठानचं काम बोलत असतं, शारदा नगर परिसरातलं काम बोलत असतं. आणि तशाच पद्धतीनं मी मगाशी म्हणलं, माणिकराव तुम्ही आता सूरज काहीतरी ह्याला गेलेला आहे मसुरीला, पण शनिवार रविवार त्याला येता येईल का नाही. आयुक्त आहेत ते आपले कृषीचे, त्यांनाही मी फोन करून सांगणार आहे की हे जे प्रदर्शन आहे त्या काळामध्ये तुम्हाला जर शनिवार रविवार तिथं सुट्टी असेल तर शनिवार रविवार येऊन ते प्रदर्शन त्या ठिकाणी बघा. आणि माणिकराव जिल्ह्यामध्ये आपले कृषी अधिकारी जे आहेत आणि तालुक्याचे सगळे कृषी अधिकारी या सगळ्यांना हे प्रदर्शन बघण्याचे आदेश उद्याच्या उद्या त्या ठिकाणी द्या, ह्यांनाही बघू द्या. कारण मी तर गेल्यानंतर आपल्या ह्यालाही सांगणार आहे खताळला की साखर कारखान्यांच्या सगळ्या शेतकी अधिकारी, केन डेव्हलपमेंट ऑफिसर आणि संबंधित लोकांनी तिथं जावं, ते बघावं कशा पद्धतीचा ऊस, कारण ते करणं काळाची गरज आहे. मगाशी पण प्रताप काकांशी आम्ही बोलत होतो का, तर ऊसाचं टरेज पण वाढलं पाहिजे, त्याला कमी पाणी लागतं, त्याच्यापेक्षा जास्त पाणी आपण देतोय, रिकव्हरी वाढली पाहिजे. कारण आज तुम्ही पहा, पूर्वीच्या काळामध्ये 1250 किंवा 2500चा कारखाना असायचा, आता एक कारखाना 25,000 टनाचा झालाय. म्हणजे 10 कारखाने तेव्हा एक कारखाना तो आहे. त्यामुळे ऊस तर वाढ लागणार. आपला माळेगावची 9,000 टनाची कॅपॅसिटी, पलीकडे सोमेश्वरची 9,000 टनाची कॅपॅसिटी, साखरवाडी मला वाटतं 9,000 का 8,000 झालेला आहे. अशा पद्धतीनं खूप कारखाने, ॲग्रोची कॅपॅसिटी वाढली, दौंडची कॅपॅसिटी वाढली, अबालकाची वाढली, असे प्रचंड मला वाटतं आता दौंड कारखान्याची म्हणजे भीमा पाट्याची पण वाढली, नाथ मस्कोबाची वाढली.